क्लास 12 केमिस्ट्री चॅप्टर सेकंड सोल्यूशन. ओके, त्याच्यातला आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. तो आहे ऑस्मॉटिक प्रेशर. Beside the boiling point elevation and freezing point depression, the osmotic pressure is associated with a vapor pressure lowering and can be used to determine molar mass of dissolved solid. जसं बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन आणि फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन होतं, त्याच प्रकारे जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे त्याच्यात पण काय असतं, वेपर प्रेशर लोअरिंगशी तो रिलेटेड आहे. ओके, आणि आपण त्याच्याने सुद्धा काय काढू शकतो, मोलर मास डिझॉल्व्ड सॉल्यूटचं डिटरमाइन करू शकतो. ओके, वेपर प्रेशर ऑस्मॉटिक प्रेशरने. तर पुढचे जे टॉपिक आहे त्याच्यात सेमी परमेबल मेम्ब्रेन. सेमी परमेबल मेम्ब्रेन काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. त्याला SPM पण म्हणतात किंवा सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन पण म्हणतात त्याला. ठीक आहे. द ऑस्मॉटिक प्रेशर फिनॉमिनॉन इन्व्हॉल्व द यूज ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता जो ऑस्मॉटिक प्रेशर कन्सेप्ट आपल्याला बघायची, फिनॉमिनॉन बघायचे, त्याच्यामध्ये कशाचा यूज केलेला असतो, सेमी परमेबल मेम्ब्रेनचा त्याच्यात यूज केलेला असतो. इट इज अ फिल्म सच अ सिलोफेन विच has porous large enough to allow the solvent molecule to pass through them. आता हा जो सेमी परमेबल मेम्ब्रेन असतो, तर या सेमी परमेबल मेम्ब्रेनला काय असतात, एक पोर्स असतात. पोर्स म्हणजे लहान होल्स असतात की ज्याच्यामधनं फक्त सॉल्वंट मोलिक्यूल काय होऊ शकतं, पास होऊ शकतं. कुठलं, सॉल्वंट. सॉल्वंट पास होणारे, सॉल्यूट नाही होणार पास. सॉल्यूट पास होणार नाही. काय पास होईल, फक्त सॉल्वंटचे मोलिक्युल्स त्या पोर्समधनं, सेमी परमेबलचा जो पोर्स असणार आहे त्याच्यामधनं सॉल्वंट मोलिक्यूल पास होऊ शकतो. ओके, आणि हा जो सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे कशाचा असतो, सेलोफेन्स. कशाचा असतो, सेलोफेन्स मटेरियलपासून तयार होतात. दिस पोर्स आर स्मॉल इनफ नॉट टू अलाउ द पासेज ऑफ लार्ज सॉलिड मोलिक्यूल और आयन ऑफ अ हाय मोलिक्युलर मास थ्रू देम. आता हे जे स्पोर्स असतात सेमी परमेबल मेम्ब्रेनला, हे स्मॉल असतात, त्याच्यातनं सॉल्यूट मोलिक्यूल पास होणार नाही. एवढे मोठे पण नाहीत की त्याच्यातनं सॉल्यूट मोलिक्यूल पास होणार आहेत, किंवा जे आयन्स असतील किंवा जे हाय मोलिक्युलर मास असेल ते सुद्धा पास होणार नाही. त्याच्यातनं फक्त काय पास होऊ शकतं, सॉल्वंट. काय पास होऊ शकतं, सॉल्वंट. द सेमी परमेबल मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली अलो पॅसेज ऑफ सॉल्वंट मोलिक्यूल. तर जे सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे ते काय सिलेक्टिव्हली आहे, म्हणून आपण त्याला सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन असेही म्हणतो, की ज्याच्यामधनं फक्त सॉल्वंटचे मोलिक्यूल काय होऊ शकतात, पास होऊ शकतात. ज्याच्यातनं फक्त सॉल्वंटचं, सिलेक्टिव्ह आहे, सॉल्वंट मोलिक्यूल फक्त पास होत आहेत, म्हणून आपण त्याला सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन किंवा सेमी परमेबल मेम्ब्रेन असं त्याला म्हणतो. ठीक आहे. तर सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजे काय असं एक फिल्म असते की ज्याच्यामधनं सॉल्वंट मोलिक्यूल काय होणार आहेत, पास्ट होणार आहेत. त्याला आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन असं त्याला म्हणतो. पुढचा जो टॉपिक आहे त्याच्यात तो आहे ऑस्मॉसिस. व्हेन सोल्यूशन अँड प्युअर सॉल्वंट और टू सोल्यूशन ऑफ डिफरंट कॉन्सन्ट्रेशन आर सेपरेटेड बाय सेमी परमेबल मेम्ब्रेन. समजा सोल्यूशन आणि प्युअर सॉल्वंट आहे किंवा डिफरंट कॉन्सन्ट्रेशन असलेलं सोल्यूशन आहे. डिफरंट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, एका बाजूला हाय कॉन्सन्ट्रेशन, दुसऱ्या बाजूला लो कॉन्सन्ट्रेशन. ओके, किंवा एका बाजूला सोल्यूशन, दुसऱ्या बाजूला सॉल्वंट. ओके, आणि हे जे दोघं जे आपल्याला कंडिशन दिले आहे, सोल्यूशन किंवा प्युअर सॉल्वंट किंवा दोन डिफरंट कॉन्सन्ट्रेशन असलेले सोल्यूशन, तर हे सेपरेटेड असतील. कशाने, सेमी परमेबल मेम्ब्रेनने काय असतील ते सेपरेट असतील. द सॉल्वंट मोलिक्यूल पास थ्रू द मेम्ब्रेन. फक्त सॉल्वंटचेच मोलिक्यूल त्या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधनं पास होऊ शकतं. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, ऑस्मॉसिस असं त्याला म्हणायचं. समजा आपल्याकडे काय एक कंटेनर आहे, आणि इथे काय आहे, एक सेमी परमेबल मेम्ब्रेन. इथे काय, एक सेमी परमेबल मेम्ब्रेन.
ठीक आहे. सपोज इथे आपण दाखवलं आहे सोल्युशन, काय आहे सोल्युशन. ओके, इथे आपण दाखवलं आहे सॉल्वंट. ठीक आहे, यालाच आपण ऑदर पण नेमिंग देऊ शकतो. म्हणजे आपण अशी कंडिशन पण घेऊ शकतो की इथे काय घेतलं आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. याला काय म्हणू शकतो आपण, लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट, हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन कोणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये सॉल्यूटची क्वांटिटी ग्रेटर असेल, जास्त असेल, आणि सॉल्वंट लेस असेल. सॉल्वंट कसं असणार आहे, लेस असेल. ते झालं हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन कोणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये सॉल्यूट कमी असेल आणि सॉल्वंट जास्त असेल, त्याला म्हणायचं लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. ठीक आहे. आता अशा कंडिशनला काय होतं, तर लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनपासून हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनकडे सॉल्वंट काय होईल, पास होईल. सॉल्वंट काय होईल, पास होईल. किंवा सॉल्वंटकडनं सोल्युशनकडे काय होणार आहे, पास होणार आहे थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. त्याला आपण म्हणतो ऑस्मॉसिस. त्याला काय म्हटलं जातं, ऑस्मॉसिस असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, जो लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनकडनं सॉल्वंट, फक्त सॉल्वंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे, मूव्ह होणार आहे. लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनकडनं हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन, त्याला आपण काय म्हणतो, ऑस्मॉसिस असं त्याला म्हटलं जातं. व्हॉट इज द डायरेक्शन फ्लो ऑफ सॉल्वंट मोलिक्यूल. आता सॉल्वंट मोलिक्यूलचं डायरेक्शन काय असेल, इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट passage of solvent molecule through semi-permeable membrane take place in both direction since solvent on the both side of the membrane. ओके, तर लक्षात घ्या, जे सॉल्वंट मोलिक्यूल असेल तर सेमी परमेबल मेम्ब्रेनपासून तो दोघं डायरेक्शनला काय करू शकतो, पास होऊ शकतो. कारण बोथ साईडला काय आहे, सॉल्वंट, बोथ साईड ऑफ मेम्ब्रेन. कारण दोघं कडे म्हणजे सॉल्वंटमध्ये पण सॉल्वंट आहे, सोल्युशनमध्ये पण सॉल्वंट आहे, म्हणून दोघं डायरेक्शनला सॉल्वंट मॉलिक्यूल पास होऊ शकतं थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन, म्हणजे त्या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून. हावेवर द रेट ऑफ पासेज ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इनटू सोल्युशन और फ्रॉम मोर डायल्यूट सोल्युशन टू मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन इज फाउंड टू ग्रेटर दॅन द रेट इन द रिव्हर्स डायरेक्शन. तर आपल्याला असं लक्षात येईल, द रेट ऑफ पासेज ए सॉल्वंट मॉलिक्यूल इनटू सोल्युशन, म्हणजे सॉल्वंट मॉलिक्यूलमधनं सोल्युशनकडे जो पास होण्याचा जो रेट आहे, किंवा फ्रॉम मोर डायल्यूट सोल्युशन टू मोर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन, म्हणजे डायल्यूट सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेट सोल्युशन, म्हणजे लेस कॉन्सन्ट्रेट टू हाय कॉन्सन्ट्रेट सोल्युशनकडे जो पास होण्याचा रेट आहे तो ग्रेटर दॅन द रेट इन रिव्हर्स डायरेक्शन. तो रेट हा जास्त असणार आहे. तो रेट काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे बघा, इकडे आहे लो कॉन्सन्ट्रेशन, इकडे आहे हाय कॉन्सन्ट्रेशन, मध्ये आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन. तर दोघं बाजूला सॉल्वंट आहे म्हणून ते दोघं बाजूला काय होऊ शकतं, पास होऊ शकतं. परंतु लो कॉन्सन्ट्रेशनकडनं हाय कॉन्सन्ट्रेशनकडे जो सॉल्वंट पास होण्याचा जो रेट आहे तो कसा आहे, हाय. तो कसा आहे, हाय आहे. आणि हायकडनं लोकडे पास होण्याचा रेट कसा आहे, लो आहे. तो कसा आहे, लो आहे. दिस इज फेवरेबल since vapor pressure of solvent is greater than that of a solution. ठीक आहे, हे कुठपर्यंत होईल, जोपर्यंत वेपर प्रेशर जो सॉल्वंटचा आहे तो जास्त असेल सोल्युशनपेक्षा. म्हणजे बघा, सोल्युशनवर पण वेपर प्रेशर असेल, सॉल्वंटवर पण वेपर प्रेशर असेल, पण आपल्याला माहिती आहे
वेपर प्रेशर सॉल्व्हंटवर कसा राहणार, नेहमी हाय असणार आहे. आपण ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये ते बघितलं आहे. सोल्युशनवरचा वेपर प्रेशर कसा आहे, कमी असणार आहे. ओके. द नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट मोलिक्यूल इंटू सोल्युशन और फ्रॉम मोर डायल्यूट सोल्युशन टू मोर कॉन्सन्ट्रेट सोल्युशन दो सेमी परमेबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. म्हणून जो नेट स्पॉन्टेनियस फ्लो आहे सॉल्व्हंटचा तो नेहमी मोलिक्यूल इंटू सोल्युशन, सॉल्व्हंट मोलिक्यूल इंटू सोल्युशन फ्लो कसं होईल, सॉल्व्हंट मोलिक्यूलमधनं सोल्युशनकडे किंवा डायल्यूट सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेट सोल्युशन, डायल्यूट सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन असा सॉल्व्हंटचा फ्लो असणारे थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन, त्याला आपण काय म्हणतो, ऑस्मॉसिस असं त्याला म्हटलं जातं. तर बघा इथे दिलेलं एक सोल्युशन आणि सॉल्व्हंट, हा सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. नेट फ्लो कसा आहे बघा, सॉल्व्हंट टू सोल्युशन. ठीक आहे. किंवा दुसरी कंडिशन लो कॉन्सन्ट्रेशनकडनं हाय कॉन्सन्ट्रेशन. लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सॉल्यूट कमी असतं, सॉल्व्हंट जास्त असतं. हाय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सॉल्यूट जास्त असतं, सॉल्व्हंट कमी असतं. जो नेट फ्लो आहे सॉल्व्हंटचा लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन, त्याला आपण म्हणतो ऑस्मॉसिस. त्याला काय म्हणतात, ऑस्मॉसिस असं त्याला म्हटलं जातं. ॲज अ रिझल्ट ऑस्मॉसिस, the amount of liquid on pure solvent side or more dilute solution side decreases. याच्यामुळे काय होणार आहे, ऑस्मॉसिसमुळे काय होतं, अमाऊंट ऑफ लिक्विड ऑन प्युअर सॉल्वंट, प्युअर सॉल्वंटमधलं जे अमाऊंट ऑफ लिक्विड आहे किंवा मोर डायल्यूट सोल्युशनमधलं जे अमाऊंट ऑफ लिक्विड आहे ते हळूहळू काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण का, ते सॉल्वंट टू सोल्युशन काय होईल, पास होईल. किंवा लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, ते पास होणार आहे सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून. म्हणून जे अमाऊंट ऑफ लिक्विड आहे सॉल्वंटमधलं ते कमी होईल, किंवा अमाऊंट ऑफ जे लिक्विड आहे सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशनमधलं ते कमी होईल. कॉन्सिक्वेंटली अमाऊंट ऑफ लिक्विड ऑन द अदर साईड इन्क्रीज. आणि त्याच वेळेस जर सॉल्वंटमधलं लिक्विड कमी झालं तर सोल्युशनमध्ये वाढेल. सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशनमधलं लिक्विड कमी झालं तर सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये लिक्विड वाढेल. दिस रिझल्ट डिक्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. त्याच्यामुळे काय होणार आहे, जे हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन होतं ते काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके. आता पुढची जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला बघायची आहे, ती आहे ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉसिस कॅन बी डिमॉन्स्ट्रेट विथ एक्सपेरिमेंटल सेटअप शोन इन द फिगर. ऑस्मॉसिस आपण याला एक्सपेरिमेंटल सेटअप दाखवला होता, त्याच्यात आपण तो बघितला ऑस्मॉसिस काय असतं. आता आपल्याला ऑस्मॉटिक बघायचं आहे. त्याच्यात सेमी परमेबल मेम्ब्रेन इज फर्मली फास्टन अक्रॉस द माउथ ऑफ थिसल ट्यूब. आता इथे बघा आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्राममध्ये बघा एक कंटेनर घेतलं आहे, चेंबर घेतलं आहे, त्याच्यात काय फिलअप केलं आहे, वॉटर. एक थिसल ट्यूब घेतली आहे. ठीक आहे. ही याच्यामध्ये काय आतमध्ये काय शुगर सोल्युशन आहे. इथे काय कनेक्ट केलं आहे माउथला, सेमी परमेबल मेम्ब्रेन. ठीक आहे. द सेमी परमेबल मेम्ब्रेन इज फर्मली फास्टन अक्रॉस द माउथ ऑफ थिसल ट्यूब. बघा जी थिसल ट्यूब आहे त्या थिसल ट्यूबच्या माउथला एक सेमी परमेबल मेम्ब्रेन काय केलेला आहे, अटॅच केलेला आहे. द सोल्युशन ऑफ इंटरेस्ट इज प्लेस इनसाइड इन्व्हर्टेड थिसल ट्यूब. तर जे इन्व्हर्टेड तो थिसल ट्यूब आहे, ओके, तर सोल्युशन्स त्याच्यामध्ये असणार आहे. दिस पार्ट ऑफ ट्यूब अँड द मेम्ब्रेन आर द इमर्ज इन अ कंटेनर ऑफ प्युअर वॉटर. आपण काय केलेलं आहे, तो ट्यूब ते जे थिसल ट्यूबचा जो पार्ट आहे तो आपण वॉटरमध्ये काय केला आहे, इमर्ज केलेला आहे. ॲज अ रिझल्ट सम ऑफ सॉल्वंट पासेस थ्रू मेम्ब्रेन इन टू द सोल्युशन. तर जे सॉल्वंट आहे ते पास होणार आहे कुठं, त्या मेम्ब्रेन थ्रू कुठं, सोल्युशनमध्ये. म्हणजे बघा बाहेर जे आहे ते वॉटर आहे, बाहेर काय आहे, वॉटर आहे. वॉटर झालं म्हणजे एक प्रकारचं ते तुमचं काय असणार आहे, सॉल्वंट. आणि इथे काय दिलं आहे, शुगर सोल्युशन. तर वॉटर काय होणार आहे, या सेमी परमेबल मेम्ब्रेन थ्रू पास होणार आहे सोल्युशनमध्ये. ठीक आहे. इट कॉजेस द लिक्विड लेव्हल इन द ट्यूब राईज. म्हणजे बघा इमर्ज केल्यानंतर जे सॉल्वंट म्हणजे वॉटर आहे ते सेमी परमेबल मेम्ब्रेन थ्रू काय होईल, सोल्युशनमध्ये पास होईल.
त्यामुळे जी लिक्विड लेवल आहे ट्यूबची ती राईज झाली. द लिक्विड कॉलम इन द ट्यूब क्रिएट हायड्रोस्टॅटिक्स प्रेशर दॅट पुशेस द सॉल्वंट बॅक थ्रू द मेम्ब्रेन इन टू द कंटेनर. मग जो लिक्विड कॉलम आहे ट्यूबचा तिथे काय क्रिएट होणार आहे, हायड्रोस्टॅटिक्स प्रेशर क्रिएट होईल आणि तो काय करेल, सॉल्वंटला पुश करेल मागे. म्हणजे सॉल्वंट त्या ट्यूबमध्ये चाललं आहे थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन, परंतु ते जे हायड्रोस्टॅटिक्स प्रेशर आहे तो काय करतोय, सॉल्वंटला बॅक करतोय आणि तो कंटेनरमध्ये परत पाठवतोय किंवा परत तो पुश करतोय कंटेनरकडे. द कॉलम ऑफ लिक्विड इन द ट्यूब कंटिन्यू टू राईज अँड इव्हेंच्युअली स्टॉप रायझिंग. सुरुवातीला जे लिक्विडचा जो कॉलम आहे ट्यूबचा तो कंटिन्यू वाढेल आणि नंतर तो स्टॉप होईल, वाढणं त्याचं थांबेल. ॲट दिस स्टेज हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप इज सफिशियंट टू फोर्स सॉल्वंट मोलिक्यूल बॅक थ्रू द मेम्ब्रेन into the container at the same rate they enter the solution. म्हणजे बघा, जो हायड्रोस्टॅटिक्स प्रेशर होता सुरुवातीला काय होतंय, ही लेवल राईज होत चालली आणि नंतर काय झालं, स्टॉप झाला. स्टॉप का झालं, जे सोल्युशन जे सॉल्वंट एंटर करत होतं ओके त्याच्यावर आता एवढा प्रेशर आहे की हा जो हायड्रोस्टॅटिक्स प्रेशर आहे हा सुद्धा तेवढा त्याला पुश करतोय आणि जेवढं सोल्युशनमध्ये सॉल्वंट एंटर होते तेवढंच ते काय होणार आहे, बॅकला त्या मेम्ब्रेन थ्रू ते बाहेर कंटेनरमध्ये पाठवलं जातं आहे. त्यावेळेस ही जी लेवल इन्क्रीज होणं ही काय झाली, आता स्टॉप झालेली. ते काय झालेलं आहे, स्टॉप झालेलं आहे. द कॉलम ऑफ लिक्विड इन द ट्यूब कंटिन्यू टू राइज अँड इव्हेंच्युअली स्टॉप रायझिंग. ॲट दिस स्टेज हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप इज सफिशियंट फॉर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय झाला, आता ती जी लिक्विडची लेवल राईज होणं थांबलं आहे. म्हणजे जो हायड्रोस्टॅटिक प्रेशर एवढा डेव्हलप झाला आहे सफिशियंटली, तो फोर्स अप्लाय करतो आहे आता सॉल्वंट मोलिक्यूलवर आणि त्या सॉल्वंट मोलिक्यूलला काय करतो आहे, बॅक थ्रू द मेम्ब्रेन इन टू कंटेनर. जो मेम्ब्रेनमधून कंटेनरमधून जो थिसल ट्यूबमध्ये येत होता तो सॉल्वंट मोलिक्यूलला आता तो काय करतो आहे, फोर्स अप्लाय करतो आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आणि त्या थिसल ट्यूबमधून तो मेम्ब्रेन थ्रू काय करतोय, कंटेनरमध्ये त्या सॉल्वंटला पास करतोय. ॲट द सेम रेट दे एंटर द सोल्युशन. ओके, an equilibrium is thus established where rate of forward and reverse passes are equal. आता बघा, इक्विलिब्रियम कंडिशन झाली म्हणजे जो फॉरवर्ड आणि रिव्हर्स पासेज आहे ते काय झालं, इक्वल झालं. म्हणजे आत येणारा सॉल्वंट आणि बाहेर जाणारा सॉल्वंट दोघांचा रेट कसा झाला, इक्वल झाला. ती जी लिक्विडची लेवल होती ती सुद्धा आता स्टॉप झालेली असेल. This implies that the height of liquid column in the tube remains constant. जी height of liquid column आहे ती काय आता constant आहे. This implies that hydrostatic pressure has stopped osmosis. म्हणजे काय झाला, जो प्रेशर होता हायड्रोस्टॅटिक्स त्याने स्टॉप केलंय, ऑस्मॉसिसला काय केलंय, स्टॉप. ऑस्मॉसिस म्हणजे काय होतं, सॉल्वंट टू सोल्युशन काय होत होतं, पास होत होतं. सॉल्वंट काय होत होतं, सॉल्वंट टू सोल्युशन पास होत होतं, त्याला आपण ऑस्मॉसिस म्हटलं. ते सॉल्वंट टू सोल्युशन पास होणं स्टॉप झालं आहे. काय झालेलं आहे, स्टॉप झालं आहे. स्टॉप झालं म्हणजे ॲक्च्युली काय होतं आहे, सॉल्वंटकडनं सोल्युशनकडे जेवढं लिक्विड येते तेवढंच लिक्विड म्हणजे सॉल्वंट सोल्युशनमधनं सॉल्वंटकडे बाहेर झालेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे ते, आपण त्याला म्हणतो इक्विलिब्रियम. त्याला काय म्हणतो, इक्विलिब्रियम. म्हणजे सोल्युशनवर एवढा प्रेशर अप्लाय झालेला आहे की जो एवढा हायड्रोस्टॅटिक प्रेशर अप्लाय झालेला आहे की जो ऑस्मॉसिसला स्टॉप करतो. काय करतो तो, ऑस्मॉसिसला स्टॉप करतोय. प्रेशर दॅट स्टॉप ऑस्मॉसिस इज एन ऑस्मॉटिक प्रेशर. म्हणजे बघा, जो हायड्रोस्टॅटिक्स प्रेशर आहे की ज्याच्यामुळे ऑस्मॉसिस काय झालं, स्टॉप, अशा प्रेशरला आपण ऑस्मॉटिक प्रेशर म्हणायचं. ओके, बघा हायड्रोस्टॅटिक्स प्रेशर काय करतोय, ऑस्मॉसिसला स्टॉप करतोय. म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन जे सॉल्वंट पास होते त्याला त्याने स्टॉप केलंय, थांबवलंय, फक्त थांबवलंय. तर अशा प्रेशरला आपण ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हणतो. त्याला पायाने रिप्रेझेंट करतो. बघा, लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन किंवा सॉल्वंट टू सोल्युशन जे लिक्विड पास होत होतं ते लिक्विडला त्याने काय केलेलं आहे, थांबवलं आहे. असा जो प्रेशर सोल्युशनवर तयार झालेला होता हायड्रोस्टॅटिक्स प्रेशर, किंवा असा प्रेशर जो हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन्सवर अप्लाय झालेला होता किंवा असेल, अशा प्रेशरला आपण ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हणतो. तो पायाने रिप्रेझेंट करतात. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. जो हायड्रोस्टॅटिक प्रेशर असतो तो किती असतो, एच रो जी. म्हणजे जो सोल्युशनवर
किंवा हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन जो प्रेशर असतो त्याला आपण रिप्रेझेंट करतो पाय इज इक्वल टू एच रो जी. एच काय असते, हाईट ऑफ द कॉलम, जी थिसर ट्यूबच्या वरती, ओके, ती जी कॉलम आहे इन्क्रीज इन हाईट आहे ती. रो इज अ डेन्सिटी ऑफ सोल्युशन, रो काय डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम, जी काय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी काय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कारण हाईट वरती इन्क्रीज होते म्हणजे अपोजिट ऑफ ग्रॅव्हिटेशन इन्क्रीज होते, अपोजिट ऑफ ग्रॅव्हिटी इन्क्रीज होते, म्हणून ऑस्मॅटिक प्रेशर इज इक्वल टू एच रो जी, हा त्याचा काय फॉर्म्युला असेल. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे ऑस्मॉटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्युशन. ठीक आहे, तर ऑस्मॉटिक प्रेशर इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, सी इंटू आर इंटू टी. सी काय असतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, सी काय असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन. आर काय आहे, आयडियल गॅस कॉन्स्टंट, आयडियल गॅस कॉन्स्टंट. आणि टी काय असणार आहे, टेम्परेचर, टी काय असणार आहे, टेम्परेचर. ठीक आहे, तर फॉर व्हेरी डायल्यूट सोल्युशन ऑस्मॉटिक प्रेशर फॉलो द इक्वेशन. मग बघा, जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे, एन टू अपॉन व्ही. एन टू काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट अपॉन व्हॉल्यूम. तर सीची व्हॅल्यू काय पुट केली, एन टू अपॉन व्ही. आपल्याला हे इक्वेशन मिळालं, पाय इज इक्वल टू एन टू आर टी अपॉन व्ही. व्ही इज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन डेसिमीटर क्यूब कंटेनिंग N2 मोल्स ऑफ अ नॉन व्होलेटाइल सॉल्यूट. व्ही काय आहे, व्हॉल्यूम आहे की ज्याच्यामध्ये N2 म्हणजे नॉन व्होलेटाइल सॉल्यूटचे पार्टिकल असतील. आर गॅस कॉन्स्टंट आहे, तो किती आहे, 0.08206 डेसिमीटर क्यूब ॲटमॉस्फेरिक पर केल्विन पर मोल. पाय काय, ऑस्मॉटिक प्रेशर इन अ ॲटमॉस्फिअर. द टर्म N2 अपॉन व्ही इज कॉन्सन्ट्रेशन इन मोलॅरिटी. आता आपण N2 अपॉन व्ही हे कॉन्सन्ट्रेशन आहे कशात एक्सप्रेस करणार आहोत, मोलॅरिटीमध्ये. कॅन बी रिटर्न एज पाय इज इक्वल टू N2 अपॉन व्ही ऐवजी काय वापरलं आहे, मोलॅरिटी, जे कॉन्सन्ट्रेशन आपण एक्सप्रेस करतो आहे मोलॅरिटीमध्ये, MRT. नोट दॅट सॉल्यूट कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस इन अ मोलॅरिटी. लक्षात घ्या, सॉल्यूटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपण एक्सप्रेस करतो आहे मोलॅरिटीमध्ये. सॉल्यूट म्हणजे कुठलं आहे, नॉन व्होलॅटाईल, नॉन व्होलॅटाईल, while calculating osmotic pressure rather than molality. Okay. The reason is that osmotic pressure measurement are made at a specific constant temperature. कारण काय, जो ऑस्मॉटिक प्रेशर आपण मेजर करतोय तर एका पर्टिक्युलर कॉन्स्टंट टेम्परेचरसाठी आपण तो मेजर करणार आहोत. इट इज नॉट नेसेसरी टू एक्सप्रेस कॉन्सन्ट्रेशन इन टेम्परेचर इंडिपेंडंट अनलाइक अ मोलॅलिटी. म्हणून नेसेसरी नाही आहे की जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपण मोलॅलिटीमध्ये एक्सप्रेस करायची इथं गरज नाही, कारण इथं टेम्परेचर चेंज होत नाही आहे. इथं टेम्परेचर काय असणार आहे, एक पर्टिक्युलर टेम्परेचर आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आपण मोलॅरिटीमध्ये एक्सप्रेस करतोय. ओके, जर कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं असतं तर आपण ते कशात एक्सप्रेस केलं असतं, मोलॅलिटीमध्ये केलं असतं. कारण मोलॅलिटी ही इंडिपेंडंट आहे टेम्परेचरवर. टेम्परेचर जरी चेंज झाला तरी मोलॅलिटीवर कुठलाही फरक पडत नाही, परंतु टेम्परेचर चेंज झाल्यावर मोलॅरिटीवर फरक पडतो. परंतु इथं जर आपण जो ऑस्मॉटिक प्रेशर मेजर करणार आहे तो आपण कॉन्स्टंट टेम्परेचरला करतोय, म्हणून आपण इथं कॉन्सन्ट्रेशनची जी टर्म एक्सप्रेस केलं जाते ते मोलॅरिटीत करतोय, आपण मोलॅलिटीमध्ये करत नाही आहोत. मोलर मास ऑफ सॉल्यूट फ्रॉम ऑस्मॉटिक प्रेशर. आता मोलर मास कशा पद्धतीने आपण जे सॉल्यूटचं आहे ते काढू शकतो ऑस्मॉटिक प्रेशरने. आपल्याकडे फॉर्म्युला पाय इज इक्वल टू N2RT अपॉन व्ही. इफ मास ऑफ सॉल्यूट इन व्ही लिटर ऑफ सोल्युशन, समजा वॉल्यूम मास ऑफ सॉल्यूट कसं आहे, व्ही लिटर आहे. WT इज अ मोलर मास आहे, ओके सॉरी, WT इज मास ऑफ सॉल्यूट आहे. M2 काय आहे, मोलर मास आहे सॉल्यूटचं. तर N2चं आपण कसं लिहू शकतो, W2 अपॉन M2 म्हणजे वेट अपॉन मास, मोलर मास, विथ व्हॅल्यू ऑफ N2. N2ची व्हॅल्यू पुट करू. N2ची व्हॅल्यू पुट करणं आपल्याला काय मिळेल, पाय इज इक्वल टू N2ची व्हॅल्यू काय, W2 अपॉन M2, नंतर RT ॲज इट इज, V ॲज इट इज. मग हा M2 मल्टिप्लाय इकडे आल्यावर, डिवाइड इकडे आल्यावर मल्टिप्लाय झाला, पाय मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड झाला. मग M2 इज इक्वल टू W2RT अपॉन MV. अशा पद्धतीने आपल्याला एक इक्वेशन मिळेल ज्याच्याने आपण मोलर मास ऑफ सॉल्यूट काढू शकतो. तर माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुम्ही मित्रांपर्यंत व्हिडिओ तुम्ही शेअर करा.